नमस्कार. आज आम्ही बापट गावामध्ये आहे. म्हसळा तालुका, रायगड जिल्ह्यामध्ये. कुठला ढव आहे? केळाचा ढव. केळाचा ढव हा मसळी आपला बापट गाव मसळी तालुक्यामधला आहे. अतिशय आपण स्विमिंग पूल पाहिले असतील, परंतु हा नैसर्गिक स्विमिंग पूल आहे आणि या स्विमिंग पूलामध्ये एक वेगळा असा नैसर्गिक आनंद इथे फार घेता येतो. अतिशय सुंदर असं हे नॅचरल असा हा तलाव आहे. आपण एकदम स्वच्छ आहे. कोणत्याही रिसॉर्टला गेलो तर आपल्याला एक वेगळं असं एक नैसर्गिक असा तुम्हाला तलाव बघायला मिळतो, परंतु हा निसर्गरम्य आणि या नदीने निर्माण केलेला असा हा नैसर्गिक असा तलाव आहे. आणि आज 10 जून, आज तारीख 14 जून आहे आणि त्या दिवसातसुद्धा हा निसर्गाचा ढव अजूनही आहे. हे नैसर्गिक आहे. पाणी वाहतं आहे आणि वाहत्या पाण्यामधला हा स्विमिंग पूलचा आनंद फार वेगळा घेता येतो आपल्याला. या स्विमिंग पूलमध्ये हे पोहत आहेत, विलासगडचे आहेत, पोहण्याचा आनंद घेत आहेत आणि हा नॅचरल दगडामधला स्विमिंग पूल आपल्याला बघायला फार एक वेगळा आनंद घेता येतो आहे. फार एक जबरदस्त असा हा आणि ह्या निसर्गरम्य अशा ढवामध्ये आणि तलावामध्ये पोहण्याचा एक आनंद फार वेगळा आहे. काय वाटतं गडची, तुम्ही तुमच्या लहानपणाच्या काय तुमच्या आठवणी काय आहेत? लहानपणाच्या आठवणी काय आहेत? लहानपणाच्या आठवणी काय आहेत इथल्या? इथं लहानपणाच्या आठवणी आणि इथे 20-20 लोक, 20-20 मुलं आम्ही एकत्र यायचं, इथे आंघोळ करायचं, इथे लई मजा यायची. इथं फार मजा यायची. आज जो फणस आणणार तो आम्ही दगडीमध्ये ठेवणार. आज जो फणस आणणार तो दगडीमध्ये ठेवणार. उद्या परवा येणार तेव्हा तो खाणार. असं म्हणजे परत आज दुसरे ठेवणार. इथे बाजूला फणसाची झाडं आहेत. विलासगडची यांचं शेत पण इथं आहे आणि इथे ते फणस आणला की इथं तो 2 दिवस ठेवायचा इथे दगडीमध्ये. आणि ह्या दगडीमध्ये ठेवल्यानंतर इथे पोहण्याचा आनंद घ्यायचा. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर पोहल्यानंतर इथं फार एकदम एक जबरदस्त असा हा वातावरण आहे. छान आणि नैसर्गिक वातावरण आहे आणि फार एक वेगळा असा आनंद आणि ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे. पावसाचा अंदाज आहे. फार एक जबरदस्त असा एक हे आहे आणि ह्या ढवामधला जो आनंद आहे फार वेगळा आहे. ही अशी ही जी नदी एक बापटगावची नदी आहे. या नदीचा आनंद वेगळा आनंद घेण्याचा आहे फार. आणि एक वेगळा फार फार एक नैसर्गिक आनंद घेण्यासाठी शहरातल्या जनतेला खरंच ह्या कृत्रिम नाही नैसर्गिक तलावाचा आनंद घेता येईल. मी पत्रकार महादू पवार, मुंबई.